गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द EOE. EOE मध्ये बेटा आज आपल्याला जो चॅप्टर चालू होतोय तो म्हणजे कुठला आहे बेटा? सेमी कंडक्टर डायोड. कुठला चॅप्टर आहे? सेमी कंडक्टर डायोड. सेमी कंडक्टर डायोड मध्ये ठीक आहे, सगळ्यात जो पहिला कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे आहे टाइप्स ऑफ मटेरियल. तो म्हणजे कुठला आहे बेटा? टाइप्स ऑफ मटेरियल. मटेरियलचे ना बेटा बेसिकली 4 टाइप्स होतात. मटेरियलचे बेसिकली 4 टाइप्स होतात. फर्स्ट टाइप आहे तुमचा कंडक्टर. पहिला टाइप कुठला आहे बेटा? कंडक्टर. सेकंड टाइप आहे इन्सुलेटर. सेकंड टाइप आहे इन्सुलेटर. थर्ड टाइप आहे सेमी कंडक्टर. थर्ड टाइप कुठला आहे बेटा? सेमी कंडक्टर. आणि चौथा टाइप आहे मॅग्नेटिक मटेरियल. चौथा टाइप आहे बेटा मॅग्नेटिक मटेरियल. ओके, हे 4 अतिशय महत्वाचे टाइप्स ऑफ मटेरियलचे टाइप्स आहेत. ठीक आहे, मटेरियलचे 4 टाइप्स होतात: कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर आणि अजून एक शेवटचा मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल बद्दल मी सगळ्यात शेवटी बोलेल. आधी मी या तिघांबद्दल तुम्हाला थोडंसं बोलत जाईल. मग कंडक्टर काय असतं? आता हे कन्सेप्ट तुमचे फिजिक्स मध्ये झालेले आहेत बेटा बऱ्यापैकी. आता कंडक्टर म्हणजे काय असतं की ज्याच्यामधून करंट इझिली पास होतो त्याला कंडक्टर असं म्हणतात. ज्याच्यामधून करंट इझिली पास होतो त्याला कंडक्टर असं म्हटलं जातं. इन्सुलेटर काय असतं? ज्याच्यातून करंट इझिली पास होत नाही. ज्याच्यामधून करंट इझिली पास होत नाही त्याला इन्सुलेटर असं म्हटलेलं आहे. त्याला काय म्हणतात बेटा? इन्सुलेटर. थर्ड सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर मध्ये करंट पास पण होतो, कधी कधी पास होत पण नाही. ठीक आहे, मग करंट कधी कधी पास होतो आणि कधी कधी पास होत नाही. मग कधी पास होतं आणि कधी पास होत नाही हा क्वेश्चन पडायला पाहिजे. मग करंट जेव्हा हायर टेम्परेचर असतं बेटा, जेव्हा सेमी कंडक्टर मटेरियल मध्ये टेम्परेचर हायर असेल, जेव्हा सेमी कंडक्टर मटेरियल मध्ये टेम्परेचर हायर असेल तेव्हा त्याच्यातून करंट पास होईल. आणि जो लोअर टेम्परेचर असेल म्हणजेच रूम टेम्परेचर असेल तर करंट त्याच्यातून पास होणार नाही. म्हणजेच काय, सेमी कंडक्टर हा एक असा मटेरियल आहे ज्याच्यामध्ये दोघांचे गुणधर्म आहेत. कोणाकोणाचे? कंडक्टरचा पण गुणधर्म आहे आणि इन्सुलेटरचा पण गुणधर्म आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोघांच्या प्रॉपर्टीज आहेत. गुणधर्म म्हणजेच काय बेटा? प्रॉपर्टीज. मग सेमी कंडक्टर मटेरियल इज अ मटेरियल विच possess the property of both. Which possess the property of both conductor as well as insulator. Which possess the property of both conductor as well as insulator. कळालं बेटा? पुढचं अजून थोडंसं सांगायला गेलं, कंडक्टर मधून करंट पास होतो ना बेटा, करंट खूप जास्त पास होतो म्हणून याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी हाय असते. म्हणून याच्यामध्ये काय असते बेटा? कंडक्टिव्हिटी हाय असते. कंडक्टिव्हिटी हाय म्हणजे करंट जास्त पास होतो. ठीक आहे, जर करंट जास्त पास होत असेल तर याच्यामध्ये रेझिस्टिव्हिटी लो असते. आता रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय तर त्याच्या आधी रेझिस्टन्स म्हणजे काय ते समजायला पाहिजे. रेझिस्टन्स म्हणजे काय? ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट. रेझिस्टिव्हिटी म्हणजेच काय होईल? मग पुन्हा मग ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट. जर करंट खूप जास्त चाललाय तर तो करंटला अपोज करेल का बेटा? नाही. कंडक्टिव्हिटी जास्त आहे. कंडक्टिव्हिटी जास्त आहे म्हणजे करंट खूप जास्त जातोय. जर करंट तो खूप जास्त पाठवतोय म्हणजे रेझिस्टिव्हिटी काय असेल बेटा? कमी असेल. काय रेझिस्टिव्हिटी कमी? म्हणजे रेझिस्टन्स तो कमी प्रोव्हाइड करेल. म्हणजे कमी रेझिस्टन्स असल्यामुळेच करंट जास्त जाईल. रेझिस्टन्स कमी असल्यामुळेच म्हणजे रेझिस्टिव्हिटी कमी असल्यामुळेच करंट कसा जाईल बेटा? जास्त जाईल. असं लक्षात घ्या. रेझिस्टिव्हिटी कमी असल्यामुळेच कंडक्टिव्हिटी कशी होईल बेटा? जास्त होईल. पुन्हा एकदा, रेझिस्टिव्हिटी कमी असल्यामुळेच कंडक्टिव्हिटी कशी होईल? जास्त. इन्सुलेटर मध्ये याच्या बिलकुल ऑपोजिट. याच्यामधून करंट पासच होत नाही. राईट, याच्यामधून करंट पासच होत नाही. जर करंट पासच होत नाही तर याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी कमी असेल. ठीक आहे, करंट पास होत नाही म्हणजे कंडक्टिव्हिटी कमी. मग काय जास्त? तर रेझिस्टिव्हिटी जास्त. मग काय जास्त बेटा? रेझिस्टिव्हिटी जास्त. जर कंडक्टिव्हिटी कमी असेल तर रेझिस्टिव्हिटी जास्त असेल. जर कंडक्टिव्हिटी कमी असेल तर रेझिस्टिव्हिटी जास्त असेल. आणि सेमी कंडक्टर बद्दल बोलायला गेलं तर याच्यामध्ये दोघांचे गुणधर्म आहेत.
ठीक आहे, कंडक्टरचा पण गुणधर्म आहे आणि रेजिस्टरचा पण गुणधर्म आहे. पुढचा मुद्दा अजून सांगायला गेला कंडक्टर इन्सुलेटर बद्दल, तर आता याचे एक्झाम्पल्स बेटा ऑल मेटल्स, सगळे मेटल्स, ऑल मेटल्स, मग तो कॉपर असू द्या, आयर्न असू द्या, गोल्ड असू द्या, सिल्वर असू द्या, सगळ्यांमधून करंट पास होतो. सगळ्यांमधून करंट 100% पास होतो. इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स बघायला गेले तर प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक मधून करंट पास होत नाही. त्याच्यानंतर रबर आहे, प्लॅस्टिक, रबर, पेपर, ठीक आहे, वूड, ग्लास, हे सगळेच्या सगळे कोणाचे एक्झाम्पल झाले बेटा? इन्सुलेटरचे. हे सगळ्याच्या सगळे एक्झाम्पल कोणाचे झाले? इन्सुलेटरचे. कळालं? आणि सेमी कंडक्टर. आता सगळ्यात शेवटी सेमी कंडक्टरचे एक्झाम्पल, दोन अतिशय महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत, ते म्हणजे आहे सिलिकॉन. पहिलं महत्वाचं एक्झाम्पल सिलिकॉन आणि दुसरं महत्वाचं एक्झाम्पल जर्मेनियम. दुसरं महत्वाचं एक्झाम्पल बेटा जर्मेनियम. कळालं? सेमी कंडक्टरचे दोन अतिशय महत्वाचे एक्झाम्पल्स ते म्हणजे सिलिकॉन आणि जर्मेनियम. सिलिकॉन आणि जर्मेनियम. आता याच्याबद्दल कंडक्टर बद्दल झालं बोलून, इन्सुलेटर बद्दल पण झालं, सेमी कंडक्टर बद्दल पण झालं. आता शेवटचा मुद्दा बाकी आहे, तो म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल थोडंसं सांगायचं. मॅग्नेटिक मटेरियल असं मटेरियल असतो ज्याच्यामधून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होत असतो. ज्याच्यामधून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होत असतो. आता मॅग्नेटिक फ्लक्स काय फंडा आहे? फ्लक्स म्हणजे काय असतं बेटा? लाईन ऑफ फोर्सेस, इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस. लक्षात ठेवा, फ्लक्स म्हणजे काय? इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस. काहीतरी लाईन्स असतात की ज्याच्यामुळे बेटा, जसं इकडे तुमचं करंट बद्दल बोललं जातं, तसं मॅग्नेटिक मटेरियलमध्ये फ्लक्स असतो. म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर हे तिघच्या तिघ इलेक्ट्रिकलचे पार्ट आहेत आणि हे मॅग्नेटिकचे पार्ट आहेत. मॅग्नेटमध्ये आपण कधीच करंट फ्लो होत नसतो, तर मॅग्नेटमध्ये फ्लक्स फ्लो होत असतो. जसा इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये किंवा इलेक्ट्रिकल पॅरामीटर्समध्ये जसा माझा करंट फ्लो होत असतो, तसं मॅग्नेटिक मटेरियलमध्ये माझा फ्लक्स फ्लो होत असतो. कळालं बेटा? खूप महत्वाचं बोललो गेलो. ठीक आहे, मटेरियलचे 3-4 टाइप्स होतात: कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर. कंडक्टर काय असतो? ज्याच्यातून करंट इझिली पास होतो, त्याची कंडक्टिव्हिटी जास्त असते, रेझिस्टिव्हिटी कमी असते. एक्झाम्पल ऑल मेटल्स, गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न. ठीक आहे, हे सगळेच्या सगळे. इन्सुलेटर, द मटेरियल थ्रू विच द करंट कॅनॉट पास इझिली. Conductivity here is less, resistivity here is high. Example, plastic, rubber, paper, wood, glass. Semiconductor is the material which possesses the property of both conductor as well as insulator. That is through the semiconductor the current can be passed and sometimes it cannot be passed. The current can be passed when it is at the higher temperature. While when it is at the lower temperature or room temperature, the current cannot be passed. Examples, silicon आणि germanium. आणि शेवटचं magnetic material, the material through which the magnetic flux flows easily. कळालं बेटा? आता याची आपण लिखापडी घेऊन घेऊ. चलो, हेडिंग टाका टाइप्स ऑफ मटेरियल. हेडिंग टाका बच्चा लोग, टाइप्स ऑफ मटेरियल. चलो, खालच्या वेळेत घ्या. मटेरियल कन्सिस्ट ऑफ बेसिकली 3 टाइप्स. Materials consist of basically 4 types. My mistake. Materials consist of basically 4 types. First, conductor. Second, insulator. Third, semiconductor. फर्स्ट आहे बेटा कंडक्टर, सध्या फक्त नाव लिहून घ्या. कंडक्टर, सेकंड इन्सुलेटर, थर्ड सेमीकंडक्टर आणि फोर्थ मॅग्नेटिक मटेरियल. फोर्थ आहे मॅग्नेटिक मटेरियल. ओके, आता पहिलं हेडिंग टाका कंडक्टर. पहिली हेडिंग टाका बेटा कंडक्टर. चलो, खालच्या ओळीत लिहा. The material through which the current can be passed easily
The material through which the current can be passed easily. The material through which the current can be passed easily. The material through which the current can be passed easily. The material through which the current can be passed easily. The material through which the current can be passed easily is known as conductor. Is known as conductor. Is known as conductor. Puts a point. Puts a point. The conductivity in the conductor is high. The conductivity in a conductor is high. पुढचा पॉइंट म्हटलं की पुढच्या ओळीत जाऊ द्यायचं बेटा. नेक्स्ट ओळीमध्ये जाऊ द्यायचं, म्हणजे मग पॉइंट वाईज सगळे उत्तर दिसतात आणि तुम्हाला अभ्यास करताना पण सोपं जातं, एक्झाम मध्ये पण ते सुटसुटीत लिहिलेलं दिसतं. ठीक आहे, ओके. पुढचा पॉइंट बेटा, द कंडक्टर कन्सिस्ट ऑफ हाय कंडक्टिव्हिटी. द कंडक्टर कन्सिस्ट ऑफ हाय कंडक्टिव्हिटी. पुढचा पॉइंट, द कंडक्टर कन्सिस्ट ऑफ लो रेझिस्टिव्हिटी. द कंडक्टर कन्सिस्ट ऑफ लो रेझिस्टिव्हिटी. द कंडक्टर कन्सिस्ट ऑफ लो रेझिस्टिव्हिटी. ओके. आणि खालच्या ओळीमध्ये शेवटचा पॉइंट, एक्झाम्पल. एक्झाम्पल, ऑल मेटल्स सच ॲज, ऑल मेटल्स सच ॲज गोल्ड, कॉमा आयर्न, कॉमा सिल्वर, कॉमा कॉपर, कॉमा कॉपर, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, झालंय. आता एक कोड सोडून खाली पुढे घ्या बेटा, इन्सुलेटर. पुढे घ्या सेकंड, इन्सुलेटर. सेकंड घ्या, इन्सुलेटर. सेकंड घ्या बेटा, इन्सुलेटर. चलो, एक कोड सोडून खाली लिहायचं बेटा, इन्सुलेटर. अपेक्षा तो झाला असेल लिहून. चलो, इन्सुलेटर. द मटेरियल थ्रू विच द करंट कॅनॉट बी पास्ड इझिली. द मटेरियल थ्रू विच the current cannot be passed easily. The material through which the current cannot be passed easily. The material through which the current cannot be passed easily. The material through which the current cannot be passed easily is known as insulator. Is known as insulator. पुढचा पॉइंट घ्या बेटा. पुढचा पॉइंट, insulator consists of low conductivity. Insulators consist of low conductivity. Insulators consist of low conductivity. पुढचा point, insulator consists of high resistivity. Insulator consists of high resistivity. Insulator consists of high resistivity. पुढचा point, example. Example, plastic, comma rubber, comma paper, comma wood, comma glass, etc. Example, plastic, comma rubber, comma paper, comma wood, comma glass, etc. झाले बेटा. आता दोन कन्सेप्ट झाले आपले. कुठले कुठले? कंडक्टर आणि इन्सुलेटर. आता एक कोड सोडून खाली पुन्हा लिहा, सेमी कंडक्टर. एक कोड सोडून पुन्हा लिहा थर्ड फंडा, आता सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर. ओके, चलो डॅश करून. द मटेरियल विच possess द प्रॉपर्टी ऑफ बोथ. 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 The material which possess the property of both conductor as well as insulator, which possess the property of both conductor as well as insulator. Conductor as well as insulator. The material which possess the property of both conductor as well as insulator is known as semiconductor. Is known as semiconductor. Which possess the property of both conductor as well as insulator is known as semiconductor. Puts a point. In semiconductor, the current can be passed. In semiconductor, the current can be passed. In semiconductor, the current can be passed
at the higher temperature. In semiconductor, the current can be passed at the higher temperature. In semiconductor, the current can be passed at the higher temperature. Puts a point. In semiconductor, the current does not pass at the lower temperature. In semiconductor, the current does not pass at the lower temperature. In semiconductor, the current does not pass at the lower temperature. In semiconductor, the current does not pass at the lower temperature. In semiconductor, the current does not pass at the lower temperature. Okay. Example, silicon and germanium. खालच्या ओळीमध्ये एक्झाम्पल सिलिकॉन अँड जर्मेनियम. एक्झाम्पल कुठले कुठले आहेत बेटा? सिलिकॉन अँड जर्मेनियम. पुढचं एक ओळ सोडून शेवटचा मुद्दा, मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल. चलो. द मटेरियल थ्रू विच द मॅग्नेटिक फ्लक्स फ्लोज इझिली. द मटेरियल थ्रू विच द मॅग्नेटिक फ्लक्स फ्लोज इझिली. The material through which the magnetic flux flows easily. The material through which the magnetic flux flows easily is known as magnetic material. Is known as magnetic material. Okay. आता पुढचा मुद्दा बेटा ऐकून घ्या आधी. आता आपल्याला सेमीकंडक्टर बद्दल सगळंच्या सगळं बघायचंय. सेमीकंडक्टरचे ना बेटा सगळ्यात पहिले त्याचे दोन टाइप्स होतात ते समजून घ्या. सेमीकंडक्टरचे दोन टाइप्स होतात. पहिला टाइप आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. फर्स्ट टाइप आहे बेटा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सेकंड टाइप आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि अजून एक कुठले बेटा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. हे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप कुठला बेटा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सेकंड टाइप आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे पुन्हा दोन टाइप्स होतात. ठीक आहे. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे पुन्हा दोन टाइप्स होतात. पहिलं आहे एन टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर. आणि सेकंड टाइप आहे बेटा पी टाइप सेमीकंडक्टर. पी टाइप सेमीकंडक्टर. तुम्हाला जर हे आठवत असेल तर हे पुन्हा फिजिक्स मध्ये कन्सेप्ट झालेले आहेत. ठीक आहे. एन टाइप सेमीकंडक्टर, पी टाइप सेमीकंडक्टर. नसेल आठवत तर प्लीज आता समजून घ्या. एन टाइप सेमीकंडक्टर, पी टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर आहे ना त्याला अजून एक नाव आहे. त्याला अजून एक काय नाव आहे बेटा माहिती का? पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. इथे पी टाइप सेमीकंडक्टर आहे त्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे आहे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी. ते म्हणजे काय बेटा? ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी. आता याला अशीच नावं काय आहेत जेव्हा मी ऍक्च्युअली त्याला एक्सप्लेन करेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. एन टाइप सेमीकंडक्टरला पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी असं नाव आहे. पी टाइप सेमीकंडक्टरला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असं नाव आहे. याला अजून एक नाव आहे. ठीक आहे. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीला ते म्हणजे आहे डोनर इम्प्युरिटी. ते म्हणजे काय नाव आहे बेटा? डोनर इम्प्युरिटी. तसंच इकडे याला अजून एक नाव आहे एक्सेप्टर इम्प्युरिटी. याला अजून एक काय नाव आहे बेटा? एक्सेप्टर इम्प्युरिटी. एक्सेप्टर इम्प्युरिटी. म्हणजे एन टाइप सेमीकंडक्टरचे तीन नाव आहेत. पी टाइप सेमीकंडक्टरचे एक्स्ट्रा दोन म्हणजे टोटल मिळून तीन नाव आहेत. इकडे पण टोटल मिळून तीन नाव आहेत. एन टाइप सेमीकंडक्टर म्हणा किंवा पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणा किंवा डोनर इम्प्युरिटी म्हणा. पी टाइप सेमीकंडक्टर म्हणा किंवा ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणा किंवा एक्सेप्टर इम्प्युरिटी म्हणा. ठीक आहे. हे काय झालं? क्लासिफिकेशन ऑफ तुमचं सेमीकंडक्टर. हे काय झालं बच्चा? क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर. हेडिंग टाका सगळेजण. क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर. हेडिंग टाका क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर. क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर. क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर. ओके. आणि इथून प्लीज चालू करून टाका. सेमीकंडक्टरचे दोन टाइप्स इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे पुन्हा दोन टाइप्स एन टाइप, पी टाइप. एन टाइपला अजून एक नाव आहे पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी.
त्यालाच अजून एक नाव आहे डोनर इम्प्युरिटी. पी टाईप सेमीकंडक्टर अजून एक नाव आहे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी आणि त्यालाच अजून एक नाव आहे एक्सेप्टर इम्प्युरिटी. चलो व्हिडिओ पॉज करा, हे सगळंच्या सगळं क्लासिफिकेशन काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे सगळंच्या सगळं क्लासिफिकेशन काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे सगळंच्या सगळं क्लासिफिकेशन काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे सगळंच्या सगळं क्लासिफिकेशन काढून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके, आता उद्याच्या सेशनमध्ये आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, त्याच्यानंतर एन टाईप सेमीकंडक्टर म्हणजे काय आणि पी टाईप सेमीकंडक्टर म्हणजे काय, हे 3 कन्सेप्ट महत्त्वाचे बघणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे 3 महत्त्वाचे कन्सेप्ट आपण बघू बेटा. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड डे.